स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान. छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले. मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले. तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा. डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले. संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55. इचलकरंजी शहरामध्ये उद्यापासून अतिक्रमण काढण्याची मोहीम हाती घेण्यात येणार आहे. शहरातील मुख्य मार्गावरील सर्व अतिक्रमणं काढली जाणार आहेत. याला कुणीही विरोध करू नये. सर्व नगरसेवकांनी याला सभेमध्ये संमती दिली आहे. जर खासदार आमदारांचा किंवा ब्रह्मदेवाचा जरी फोन आला तरी उद्यापासून अतिक्रमण काढलं जाणारच आहे. महापौर उदय धातुंडे यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली. इचलकरंजी शहर हे मँचेस्टर नगरी म्हणून ओळखलं जातं. सध्या शहर अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले. मुख्य मार्गावर अतिक्रमण असल्यामुळे वाहतुकीचा बेशिस्तपणा पाहायला मिळतोय. फेरीवाल्यांनी सर्वच ठिकाणी अतिक्रमण केले. यात फळ विक्रेते, गजरा विक्रेते, चिकन 65 वाले, भाजीपाला विक्रेते अशा बऱ्याचशा फेरीवाल्यांनी शहराच्या प्रमुख मार्गावर आणि चौकामध्ये अतिक्रमण केले. त्यामुळं शहर विद्रूप दिसू लागले. गेल्या 4 वर्षांपासून महानगरपालिकेवर प्रशासनाची सत्ता होती. गेल्या 2 महिन्यांपूर्वी महानगरपालिकेमध्ये नगरसेवक नगरसेविका जनतेतून निवडून आलेत. शहर स्वच्छ सुंदर दिसलं पाहिजे यासाठी महापौर उदय धातुंडे, उपमहापौर अनिल डाळे यांच्यासह सर्व नगरसेवकांनी एकत्रित येऊन एकमुखानं हा निर्णय घेतलाय. उद्यापासून शहरातील मुख्य मार्गावरील अतिक्रमण काढलं जाईल. कोणाचाही हस्तक्षेप यामध्ये खपवून घेतला जाणार नाही. खासदार, आमदार आणि ब्रह्मदेवाचा जरी फोन आला तरी अतिक्रमण हे काढलं जाणारच आहे. ही कारवाई सातत्यानं ठेवली जाणार आहे. फेरीवाल्यांना प्रत्येक ठिकाणी जागा करून दिली जाईल. ज्या ठिकाणी महानगरपालिकेच्या जागेत भाजी मंडई आहे त्या ठिकाणी सर्व भाजी विक्रेत्यांनी भाजी विक्री करावी. ज्या ठिकाणी फेरीवाल्यांना फेरीवाला झोन करून दिला आहे त्या ठिकाणी फेरीवाल्यांनी आपापले व्यवसाय सुरू करावेत. रस्त्यावर कोणीही वाहतुकीला अडथळा करू नये. जे अडथळा करतील त्यांच्या गाड्या जप्त होतील. जर पुन्हा कोणी अतिक्रमण केलं तर त्याला 5 ते 10 हजारांचा दंड केला जाईल असं येणाऱ्या महासभेमध्ये ठराव केला जाईल. इचलकरंजी शहरामध्ये अतिक्रमणाची मोहीम सातत्यानं ठेवली जाईल. कोणत्याही नगरसेवकाचा, नगरसेविकेचा आणि कुठल्याही राजकीय संघटनेनं महानगरपालिकेच्या अतिक्रमण मोहिमेमध्ये हस्तक्षेप करू नये असं आवाहन महापौर उदय धातुंडे यांनी केलं आहे. या पत्रकार बैठकीला नगरसेवक, नगरसेविका आणि महापालिकेचे अतिक्रमण प्रमुख सुभाष आवळे उपस्थित होते. म्हणजे आम्ही सुचवायला लागलोय, लोकांना तशा पद्धतीनं सांगायला लागलोय की इचलकरंजीचा जो मेन रस्ता जो आहे, मेन रोड, तो अतिशय म्हणजे फळवाले असू देत, गाड्यावाले असू देत, कपडेवाले असू देत किंवा भाजीपाला असू देत, पूर्णपणे बाजार भरतोय अशी परिस्थिती इचलकरंजीच्या मेन रस्त्याची झाली. ती कुठेही मेन म्हणजे मोठे जी गावं असतात अशी कुठेही परिस्थिती अशी नसत्या. पण अतिक्रमण काढत असताना आम्हाला त्यांचाही उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होतोय. तेही बघायला पाहिजे. पण गोरगरीब लोक आहेत त्यामध्ये धंदा करणारे, त्यांना तो रस्ता सोडून जिथं अतिक्रमण म्हणजे ट्रॅफिकला जिथं अडचण होणार नाही अशा ठिकाणी त्यांची सोय करून मुख्य रस्ता आमच्या सगळ्या नगरसेवकांना विश्वासात घेऊन मुख्य रस्ता कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही उद्यापासून सगळा रिकाम करणार आहोत. म्हणजे त्या रस्त्यावर असणारे जे काय व्यापारी लोक असतील त्यांना आपल्या संबंधित नगरसेवकांना घेऊन आत वगैरे इकडे तिकडं जागा आम्ही त्यांना उपलब्ध करून देणार आहे. त्यातूनही जर थोडी लोकं जर राहिली तर थोड्या दिवसानंतर त्यांच्यासाठी आपण मार्ग काढून ते बी आम्ही त्याचं पुनर्वसन करण्याचा प्रयत्न आम्ही तिथं करणार आहे. फक्त माझी सगळ्यांना फक्त विनंती आहे की आमचे लोकप्रतिनिधी असू देत, नगरसेवक असू देत किंवा इचलकरंजीतील तमाम जनता आणि जे कोण असतील त्यांनी जी आमची भूमिका आहे ही 4-5 लाख लोकांच्या चांगल्यासाठी आणि त्यांना त्रास होऊ नये ह्याच्यासाठी आमची ही भूमिका असणार आहे. त्यामध्ये आम्ही तुमचासुद्धा विचार करणार आहे. तुमच्यावरही कुठलाही अन्याय होऊ देणार नाही असा आहे. कारण ह्याच्या अगोदर झालेल्या ज्या कारवाया आहेत त्या 2-3 दिवस झाल्यानंतर परत त्याच्यावर असं झालेलं आहे की परत तिथं लोक येऊन बसल्यात. पण ही कारवाई तशी 100% नसणार आहे. कारण तुम्हाला आम्ही खूप वेळ, कमीत कमी 1.5 महिन्याच्या अगोदर पहिला तोंडी सांगितलेला आहे. त्याच्यानंतर पत्रकार परिषद घेऊन जवळजवळ 20 ते 22 दिवसाचा तुम्हाला मुदत दिलेला आहे की जेणेकरून तुमचा माल संपावा,
तुम्हाला जर एखादा गाळा वगैरे कुठं मिळत असेल तर तो तुम्ही घ्यावा, एखादी जागा उपलब्ध होत असेल तर ती तुम्ही मिळवावी, याच्यासाठी तुम्हाला आम्ही खूप वेळ दिला आहे आणि उद्या आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये तो रस्ता रिकाम करणार आहे याची फक्त दक्षता सगळ्यांनी घ्यावी.